भाजपचा बालेकिल्ला वगैरे काही नाही. गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे या भागातले केले चपाटे यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून, लोकांना आमिष दाखवून, लोकांना भ्रमित करून इथे विजय मिळवला आहे नक्की. पण संपूर्ण देशामधलं वातावरण, महाराष्ट्रात आहे, संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसतं आहे. नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही. आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही. सभा झाली कधी, संपली कधी, मोदी परत गेले कधी, हे कोणालाच कळत नाही. मोदी येतात कधी, मोदी जातात कधी. मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या 10 वर्षात, ती हवा पूर्णपणे संपलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खानदेश म्हणाल तर जळगाव असेल, रावेर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, दिंडोरी असेल, नाशिक असेल, या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील हे मला स्पष्ट दिसतं आहे. उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे, मी संयमाने बोलतो असं म्हणताय उद्धव ठाकरे, आपलं एकनाथ शिंदे असं म्हणताय. कोण एकनाथ शिंदे? उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असेल. संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे 4 जून नंतर कळेल. रवी राणांनी त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू कडू मातोश्रीहून पैसे घेऊन काम करतात आणि मातोश्रीची बी टीम आहे. मी आता जळगावला आहे, तेव्हा तुम्ही जळगावविषयी बोला. साहेब, गिरीश महाजन असं म्हणतात की दोन्ही जागा 5 लाखांच्या लीडने आम्ही जिंकणार आहोत. नशीब 50 लाखाच्या लीडने बोलले नाहीत. 50 लाखाच्या लीडने बोलले नाहीत, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या सभेवरून वाद पेटलेला आहे, राजकारण तापलंय. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकत आहेत. काल तिथे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्या, प्रचंड प्रतिसाद. त्याच्या आधी मीही जाऊन आलो. नवनीत राणा या 3ऱ्या क्रमांकावर राहतील अशी मला पक्की खात्री आहे. शिखर घोटाळा प्रकरणी EOW कडून आपले अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, त्यांना क्लीन चिट मिळाली आहे, काय सांगा? कुठला विषय? शिखर घोटाळा. शिखर बँक घोटाळा. त्यासाठीच तर त्यांनी पलायन केलं ना. हा जी BJPची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठीच आहे. ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा असं स्वतःचं नरडं फाटेपर्यंत बोलत होते, त्या आरोपीला क्लीन चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसतं आहे. मोदी जी का कहना है कि कांग्रेस की सत्ता आई तो मुसलमान जो समाज है वो हर जगह बैठेगा करके. मोदी जी के कहने पर विश्वास मत रखना. मोदी जी झूठ बोलने वाले नेता हैं. 4 जून के बाद वो प्रधानमंत्री नहीं रहेंगे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.